हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जिथे आहात तिथे सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा स्वतःचे आणि हाताने टाळी वाजवा. घरामध्ये दुर्गंधी जरी असली ना तरी आपण काय करतो, दिवाबत्ती करण्याच्या वेळेस आपण सुगंधित अगरबत्ती लावतो ना. इथे कोणी आहे का जे दुर्गंधी वासाची अगरबत्ती लावतं? नाही ना. इथे सगळेजण काय लावतात, सुगंधी वासाची अगरबत्ती लावतात ना. अगदी त्याप्रमाणे अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये कुठलं लॉजिक, कुठलं तत्वज्ञान सुगंधी आहे की दुर्गंधी आहे, त्याचा परिणाम काय असेल, चांगला असेल की वाईट असेल, हे आपण सांगू शकत नाही. पण त्यातल्या नामाचा परिणाम विदाऊट एनी डाऊट, विदाऊट एनी डिस्कशन तो नेहमी चांगलाच असणार आहे. त्याच्यामुळे अध्यात्माच्या क्षेत्रामधले तत्वज्ञान सोडून जी काही भक्ती उरते त्याची अगरबत्ती जर कुठली असेल, सोर्स जर कुठला असेल तर ते नामस्मरण हे आहे. म्हणून हाताने टाळी आणि मुखाने नाम. जसं मागे अगरबत्ती लावलेली आहे, ज्या अगरबत्तीचा सुगंध सगळ्या पॉझिटिव्हिटीला क्रिएट करतोय, कोपऱ्यापर्यंत जातोय, अगदी त्याप्रमाणे नाम जोरात घ्यायचं आहे आणि हाताने टाळी वाजवायची आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा सुरू. असं लेचपेचं काम नाही आवडत, मला तर बिलकुल नाही आवडत. करायचं तर पूर्ण करायचं, ना तर गपचूप जाऊन त्याच्यानं झोपायचं. ठीक आहे, ओके. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोलां शिवशैत्येकरूपिणीम्, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्. नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविन्दाय तपत्र नेत्र, येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम्, अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमो नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर, गुरु ज्ञानदेव भगवंत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.
ओके, सो आपण आजच्या सेशनला आपल्या सुरुवात करूया. व्हिडिओ मध्ये मध्ये ऑफ होतोय, मला काही रिझन कळत नाही त्याचं टेक्निकल, पण ठीक आहे, लेट्स सी. काय होतं आठवड्यामध्ये एक जरी मिस झाला ना आठवडा, इंटरनेट तुमचं फ्लक्च्युएट होतंय. इंटरनेट फ्लक्च्युएट होत आहे. ओके ओके, थँक्यू विजय, थँक्यू. वायफाय वगैरे तर सगळं ऑन आहे. ठीक आहे. फेल टू स्टार्ट व्हिडिओ कॅमेरा, प्लीज सिलेक्ट अनादर व्हिडिओ कॅमेरा इन सेटिंग, असा मला मेसेज येतोय. ओके, काय होतं माहिती आहे, मेक शुअर युअर कॅमेरा इज पॉवर्ड ऑन अँड इज कनेक्टेड टू युअर कम्प्युटर. येस इट इज. ठीक आहे, काही हरकत नाही, मी बोलायला सुरुवात करते, चालेल ना तुम्हा सगळ्यांना असं? ओके. एक जरी आठवडा मिस झाला ना तरी अशी अंतःकरणाची घडी अशी विस्कटल्यासारखी होते, हो की नाही? जाणवलं असेल ना हे थोडंफार? हां, मला मला पण खूप प्राकर्षाने हे जाणवतं की एक जरी थोडंसं मिस झालं तर हे असं होतच आहे. काही हरकत नाही, पण ही सेम गोष्ट ना याला सुद्धा लागू पडते. आपल्या जे काही आपण साधना करत असतो त्या साधनेला सुद्धा ही गोष्ट लागू पडते. एखादा दिवस मिस झाला, असं तर म्हणतात की एका दिवसाचं तुमचं नामस्मरण मिस झालं तर तुमच्या महिन्याभराचं नामस्मरण मिस झालं, असा त्याचा अर्थ होतो. एकच मिनिट, मी कॅमेराबद्दल बघते काही. ओके, कॅन नॉट फाइंड माय कॅमेरा, इट्स ओके. चला असंच कंटिन्यू करूया. काय बोलू आता, काय करू काय करू काय करू. 2च मिनटं हा बाळांनो, 2च मिनटं द्या. शोभनाताई तयार आहात तुम्ही? एकदा अक्षय सरांना कॉल करा ना मॅडम. नाही, मी हे करते, दुसऱ्या फोनवरून पण जाते, डोंट वरी. याचा लॅपटॉपचा कॅमेरा तो म्हणतोय कनेक्टेड नाही आहे. ओके, मग काहीतरी एरर असेल. हां, काहीतरी एरर असेल. वी शुड नॉट वेस्ट आवर टाइम इन दिस. ओके, मी हे ऑफ करते. अलाउ अलाउ. ओके, ठीक आहे. दिसते इथून? आवाज व्यवस्थित येतोय? आवाज इको येतोय तुमचा. आवाज इको येतोय, एक मिनिट. आवाज येतोय, फक्त दिसत नाहीये. एक मिनिट. आता मी दुसऱ्या याच्यावरून, दुसरं जे तुमचं डिव्हाइस आहे ना, तो म्यूट वर टाका. हां ते केलं. आता येतोय व्यवस्थित? मी या डिव्हाइसवरून आता आले. हां, बरोबर, आता दिसतंय. ठीक आहे. ओके, सो ताई तुम्ही तयार आहात? शोभनाताई, माझा आवाज येतोय? आवाज येतोय, मध्ये थोडा ब्रेक. अच्छा, थोडासा स्लाइटली ब्रेक होते. आता कसा येतोय? आता व्यवस्थित आहे? आवाज व्यवस्थित आहे? कारण आजचा विषय इतका महत्त्वाचा आहे ना, म्हणजे याच्यामध्ये खूप काही लॉजिकल अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे. म्हणून इथे आवाज ब्रेक होणं, आणि इतर वेळेस कसं आहे कॅमेरा ऑन नसला तरी चालेल, पण यावेळेस कॅमेरा ऑन असला पाहिजे. का? कारण लॉजिकल बोलत असताना एक्सप्रेशनमधून आपण कॉन्सन्ट्रेटेड राहतो. इट्स अ ऑडिओ व्हिज्युअल इफेक्ट. ओके, नुसता ऑडिओ असेल तर मग या व्हिज्युअल इफेक्टचा उपयोग काय ना. सो आय होप माझा आवाज क्लिअर आहे. आणि आपण ताईंना मी विनंती करते की शोभनाताई तुम्ही प्रार्थना बोला तुमची, म्हणजे सेशनला पुढे गेल्यावरती आपल्याला थांबण्याची आवश्यकता नाही आणि आम्हाला सुरुवातीलाच ऐकू द्या तुमची प्रार्थना. येस, गो अहेड. हां हां हां, तुम्ही त्या दिवशी जी इच्छा व्यक्त केली ना की ताई मला ही प्रार्थना बोलायची, ती वाली जी तुम्हाला एवढी आवडते, म्हणजे आम्हालाही नक्कीच आवडणार. हां हां हां, चालेल.
पाय धुणार राजे गिरीधर मी पूजणार चंदन उटी लावली अंगाला नेसवली पीतांबर पिवळा अंगावरी भर धरिला नशेला पांघराया देणार आहे गिरीधर मी पूजणार जाई जुई मोगरा पाहती चाफा बकुळी सुगंधी शेवंती नवना मरवा तुळस वैजयंती कुंकुमी हार करणार आजी गिरीधर मी पूजणार कपाळी लावणी कस्तुरी टिळा सुमन हार घालून गळा अस्वदन घनश्याम सावळा डोळे भर पाहणार आजी गिरीधर मी पूजणार धूप घालून दीप लावीन दूध फळाते प्रेमी अर्पिन मंगलारती ओवाळून प्रभूचे गुण गाणार आजी गिरीधर मी पूजणार परम पावना रूपिणी जेवण निशिदिन करीत तव गुण गाना ऐसे भावे करुणी प्रार्थना पदी मस्तक ठेवणार आजी गिरीधर मी पूजणार आजी यदुवीर मी पूजणार धन्यवाद वा वा वा, खूप छान ताई, खूप छान. तुम्ही या प्रार्थनेमधून एक ऑब्झर्व केलं असेल, तुम्ही जसे शब्द गात होता ना की सुगंधी फुलांची माळा मी गोफणार ओवणार, त्याच्यानंतर मी त्यांना सगळं मिष्टान्न वाहणार, फुलं वाहणार, सुगंधी अगरबत्त्या लावणार आणि हे सगळं मी करणार आणि त्याच्यानंतर मी तुझं गुणगान गाणार आणि नुसतं आत्तापुरतंच नाही गाणार, पुढे मी निशिदिन पण गाणार. पूर्ण त्याची मानसिक पूजा आपण केली, गिरीधराची मानसिक पूजा मी गिरीधर असा पूजणार असं इथे आई म्हणतात. आणि तसं बघायला गेलं तर अतिशय साधा आणि सोपं आहे, याच्यामध्ये असं काही असं प्रचंड लॉजिक आहे अशातला पण भाग नाही आहे. पण त्या जर भगवंताला जर पूजायचं आहे तर मी काय करू शकते ना, त्या कृष्णाला जर पूजायचं आहे तर मी काय करू शकते, तर मी फुलं आणू शकते, माझ्याकडे जे बेस्ट ऑफ पॉसिबल आहे ते मी त्याच्यासमोर अर्पित करू शकते त्याला. तर असंच ना गीतेमध्ये काय होतंय, कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद चालू आहे. आपण गेल्या वेळेस बघितलं होतं, कृष्ण म्हणजे कोण आहे, भगवंत आहे आणि जीव म्हणजे अर्जुन आहे. तर हा अर्जुन आपले प्रश्न विचारतोय कृष्णाला. भरपूर सगळे तत्वज्ञान सांगून झाल्यानंतर, कृष्णाने तत्वज्ञान सांगून झाल्यानंतर अर्जुनाला एक प्रश्न पडला आणि हा प्रश्न पडण्याचं कारण असं की जे काही भगवंताने सांगितलं ते फक्त शब्दरूपाने होतं, ते अर्जुनाच्या अनुभवातलं नव्हतं. अर्जुन म्हणतो की भगवंता तू हे जे काही बोलतोयस ते सगळं सत्य आहे, की असा आत्मा सत्य आहे, अमकं तमकं आपण काही देहावरती राहू नये, सगळं सगळं सत्य आहे आणि हे तू सांगितलं तर ते मला पटतंय सुद्धा आणि मला हे कळतंय सुद्धा. असं का म्हणतोय अर्जुन? कारण अर्जुन त्या काळातला आहे ज्या काळामध्ये वेद पुराणं रचून झालेली होती, वेद पुराणं रचलेली होती, वेद झालेले होते, त्याच्यानंतर अर्जुनाचा जन्म आहे. आणि अर्जुन त्या काळातला आहे ज्या काळामध्ये शिष्य मंडळी गुरुग्रही जायचे आणि तिथे जाऊन ते वेदांचं वगैरे शिक्षण घ्यायचे. म्हणजे अर्जुनाने वेदांचा अभ्यास केलाय, त्याला हे सगळं माहिती आहे, पण त्याच्या अनुभवाच्या पातळीवरती नाहीये. म्हणून भगवंत जे नॉलेज सांगतोय ना ते त्याला काहीतरी नवखं वाटतंय किंवा असं वाटतं हे तर मला माहिती आहे. जसं आपण म्हणतो की नाही, नेहमी खरे बोलावे, खोटं कधी बोलू नये, आपल्याला सगळ्यांनाही माहिती आहे, पण किती ते अनुभवाच्या पातळीवरती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रोज सकाळी लवकर उठावं, रोज संध्याकाळी लवकर निजावं, सकाळी लवकर उठावं, हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्या अनुभवाच्या पातळीवर किती आहे ते? बऱ्याचशा गोष्टी ते साधे साधे अनुभव आहेत किंवा साधे साधे एक्झाम्पल आहेत. मग त्याच्यानंतर अर्जुनाच्या मनात एक भारी प्रश्न पडतो, तो आणि आपल्या प्रत्येक संसारिकाला पडत असेल, किंबहुना जे जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्या प्रत्येकाला हा पडत असेल. कुठला प्रश्न आहे? अर्जुन म्हणतो की भगवंता
हे जे तू सांगितलंस ते सगळं खरं आहे आणि हे मला माहिती आहे सुद्धा. आय हॅव द नॉलेज ऑफ दिस, आय हॅव अ नॉलेज ऑफ दिस. पण तरी सुद्धा मनुष्य प्राणी, त्याला सगळं लॉजिक माहिती असून, पाप काय आहे पुण्य काय आहे हे सगळं माहिती असून तो का बरं पाप करतो रे? काय म्हणतोय अर्जुन? का बरं पाप करतो? बघा आपल्याही मनात येत असेल ना, आपल्याला सगळं माहिती आहे की काय खरं आहे काय खोटं आहे, नेहमी खरं बोलावं, सगळ्यांवर चांगलं वागावं, शिवीगाळ करू नये, कोणाला मारू नये, सगळं सगळं माहिती आहे. पण तरी सुद्धा आपण पाप करतो ना, आपल्या हातून पाप होतं ना. आणि गंमत अशी आहे ना की पाप करून सुद्धा आपल्याला जाणवत नाही. काही काही लोक अशा ग्लानीमध्ये असतात की पाप केल्यानंतर सुद्धा त्यांना जाणवत नाही की आपण पाप केलंय. अध्यात्माची पहिली पायरी इथे म्हणतात की जेव्हा माणसाला त्याच्या चुका कळायला लागतात ना, ही अध्यात्माची पहिली पायरी आहे. ही खरी गुरुकृपा आहे. गुरुकृपा होण्याची सुरुवात कुठून होते? जसे आकाशात ढग दाटतात त्याच्यानंतर खरा वर्षाव व्हायला लागतो, अगदी त्याप्रमाणे अंतःकरणातलं मळब आपल्याला कळायला लागतं. साध्या लोकांना जे अध्यात्मापासून दूर आहेत त्यांना या गोष्टीची सुद्धा जाणीव होत नाही. अर्जुन हा मुमुक्षू होण्याकडे त्याचा प्रवास सुरू झालेला आहे आणि त्याची पहिली पायरी अशी आहे की अर्जुनाला प्रश्न पडला की भगवंता का करतो रे आपण पाप? आपल्याला माहित आहे, सगळं लॉजिक माहित आहे, तरी का करतो आपण पाप? आणि त्याचं भगवंत जे उत्तर देतो आहे ते उत्तर इतकं सुंदर आहे की त्याचं आपण ते उत्तर, ते सूत्र आपण स्वतःला लावून बघावं आणि स्वतःची अशी मस्त स्कॅन काढावी. कसली स्कॅन? जशी एक्सरेची काढतात की नाही, मशीनच्या समोर उभं राहिलं ना की सगळी हाडं कुठं तुटलंय, कुठं काय झालंय, सगळी हाडं क्लिअर होतात. अगदी त्याप्रमाणे आपले विचार आपल्याला क्लिअर व्हायला लागतील. काय म्हणतायत भगवान श्रीकृष्ण? भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की अर्जुना तू म्हणतोयस तू पाप करतोस, तुझ्याकडून पाप का होतात? तर अर्जुना तुझं कर्मच पापी आहे. काय म्हणतोय भगवंत? तुझं कर्मच पापी आहे. आता याचा अर्थ काय आहे? पाप आणि पुण्य याविषयी बोलत असताना ना आधी तुकाराम महाराजांचं एक आपण संबोधन लक्षात घेऊया. तुकाराम महाराज म्हणतात परोपकार ते पुण्य, पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. काय म्हणतात तुकाराम महाराज? पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. आता लॉजिक समजून घ्या याच्या मागचं. मी ह्याला आता उलट बोलते. पुण्य ते परोपकार आणि पाप ते परपीडा ना, तर आता हे आपण आतल्या बाजूला वळवूया. स्वतःला पीडा देणं हे पाप आहे आणि स्वतःबरोबर चांगलं वागणं हे पुण्य आहे. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. आधी काय म्हणलं मी सूत्र तुकाराम महाराजांचं? दुसऱ्यांना पुण्य ते परोपकार आणि पाप ते परपीडा. आता सूत्र कसं समजून घ्यायचंय? उलट करायचं. पुण्य म्हणजे स्वतःचं भलं करणं म्हणजे पुण्य आणि स्वतःचं वाईट करणं म्हणजेच पाप. कसं याचा अर्थ आहे? तुम्ही म्हणाल ताई तुम्ही खूप स्वार्थी बोलताय. चला आतमध्ये चला. ह्याच्यामध्ये ज्या वेळेस आपण एखाद्या मुलाला काही पैसे देतो, म्हणजे उदाहरण घ्या, आपल्या मुलाला तुम्ही पैसे दिले की हे घे बाबा तुला 100 रुपये आणि जा तू बाजारामधून तू कोथिंबीर घेऊन ये, दूध घेऊन ये, काहीतरी घेऊन ये. ठीक आहे, जे आपल्याला गरजेचं आहे. पण तो मुलगा गेला बाजारामध्ये आणि बाजारात गेल्यावरती त्याला चॉकलेट दिसलं, बिस्किटं दिसली, गोळेवाला दिसला. मग त्याने काय केलं? त्याने स्वतःच्या पैशाचा उपयोग भाजी आणण्यासाठी दूध आणण्यासाठी न करता त्याने ते चॉकलेट, गोळ्या, बिस्किट सगळं विकत घेतलं आणि तो घरी आला. आता मला सांगा त्याने योग्य केलं की अयोग्य केलं? अयोग्य केलं ना, अयोग्य केलं ना. आता नीट ऐका बरं का, आपल्याला या जगामध्ये देवाने कशासाठी पाठवलंय? तुम्ही म्हणाल ताई आम्ही ॲग्री करत नाही तुमच्या बरोबर, आम्हाला मजा करायची. देवाने जन्मच यासाठी दिलाय, वी शुड एन्जॉय. ऐका बरं का, वी शुड एन्जॉय. पण देवाने जी 7 चक्र आपल्याला दिली आहेत, पूर्ण माकडहाडापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत, ही जी 7 चक्र आहेत त्यांचा आपण उपयोग करून घेतला का? उपयोग करून घेतला का? फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हे एक डिव्हाइस आहे. या डिव्हाइसचा काय काय उपयोग होऊ शकतो? 1 2 3 4 असे 100 त्याचे उपयोग आहेत. पण मी हे 100 उपयोग न करता त्याचा 1 2च उपयोग केला. जसं की उदाहरणार्थ मोबाईलचा उपयोग काय आहे? कॉलिंग करणं, मेसेज करणं, एक दुसऱ्याशी संपर्क करणं, हा मोबाईलचा उपयोग आहे. पण आपण काय करतो? ते सोडून आपण नेटवरती नको ते व्हिडिओ बघतो. तोही त्याचा उपयोग आहे, पण बाकीच पण उपयोग करून घेता येऊ शकतो. AI टूल यूज करता येऊ शकतात आपल्याला, बरोबर आहे की नाही? व्हॉट्सअपचा आपण बिझनेससाठी यूज करू शकतो. आपण करून घेतो का? नाही करून घेत. लोक 1.5 लाखाचे आयफोन यूज करतात, पण त्याचा जो यूज झाला पाहिजे तो त्याचा यूज करू शकतात का? करून घेतात का? 1.5 लाख वसूल होतील एवढा उपयोग करून घेतात का त्याचा? नाही करून घेत.
अगदी त्याप्रमाणे मनुष्य जन्माला आलेलो आहोत आपण त्याचा यूजच करून घेत नाही आहोत, अर्धवटच सोडतोय. त्यामुळे आतली सिस्टम जी आहे, जी भगवंताने इंटलेक्ट दिलेला आहे, कशासाठी दिलेला आहे, आपण का आलो आहोत हे जाणून घेण्यासाठी दिलाय. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही कधी येतो पृथ्वी तलावरती, जेव्हा माझी इच्छा असेल. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारण अशी. कशासाठी आलो आम्ही? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, आय डिसाइड इट. तुकाराम महाराज कॉन्फिडेंटली म्हणतात, काय शब्द आहे, काय ताकद आहे, आय डिसाइड. आलो ह्याची. आलो म्हणजे काय? आणलं नाही, आलो, मी आलो. हे राईट कुठून प्राप्त होतो? ज्या वेळेस आपण आपल्या इंटरनल सिस्टीमवरती विजय मिळवलेला असतो, त्यावेळेस येणं आणि जाणं हे दुसऱ्यावरती अवलंबून नसतं, आपल्यावरती अवलंबून असतं. भगवंत अवतार घेतात आणि संत या जगामध्ये येतात आणि जातात. कोणासाठी? जगाला वर्तून करून दाखवण्यासाठी जातात. पण आपण काय असतो? आपला जन्म का झाला? वी डोंट नो. कशासाठी आलो? काहीच माहिती नाहीये. आम्ही आता काय करणार आहोत? ताई, आम्ही वाटाण्याची भाजी बनवणार आहोत. याच्या पलीकडे आपण जातो का? याच्या पलीकडे आपण विचार करतो का? आणि जरी विचार केला तरी आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे गीता काय करते? टूल बाय टूल, एक एक धागा असा त्याचा क्लिअर करत जाते. भगवंत म्हणतोय की अर्जुन काय म्हणतोय की भगवंत आम्ही पाप कर्म का करतो? भगवंत म्हणतोय की तुझं प्रत्येक कर्म पाप आहे. का तुझं प्रत्येक कर्म पाप आहे? भगवंत पुढच्या श्लोकात म्हणतात, काम येश क्रोध येश. तू जे काही करतोस ना, त्या प्रत्येक करण्यामागे तुझी काही ना काहीतरी कामना दडलेली आहे. काही ना काहीतरी कामना दडली. कशी बरं कामना दडलेली आहे? ताई, आम्ही ॲग्री करत नाही की आमच्या प्रत्येक करण्यामागे काहीतरी कामना दडलेली आहे. कामनेचं ना हे एक वैशिष्ट्य आहे. कामनेचं हे एक वैशिष्ट्य आहे. काय बरं कामनेचं वैशिष्ट्य? कामना कधीच ना कामना म्हणून येत नाही. कामना कधीच कामना म्हणून समोर येत नाही. कामना काही ना काहीतरी पुण्यकर्म म्हणून समोर येते. ऐका बरं का, ऐका. जर एखादा माणूस आहे त्याच्या घरामध्ये एक 6 चोर आले. ऐका बरं का, एखादा माणूस आहे, त्याच्या घरामध्ये 6 चोर आले. त्यातला एक चोर त्याला म्हणतो की तू माझा मित्र आहेस, तू माझा जुना मित्र आहेस. रात्रीची वेळ आहे, रात्र होणार आहे, आता रात्रीची वेळ आहे, 9-10 वाजलेले आहेत. तो जो मित्र आहे तो समोर येतोय, पण तो त्याच्याच बरोबर अजून कोणाचा मित्र आहे? त्या 5 चोरांचा मित्र आहे. मग तो आपल्या समोर येतो आणि म्हणतो, अरे तू ओळखलंस की नाही मला? मी तुझा शाळेतला मित्र आहे, ओळखलंस की नाही? चल जरा, बाजारामध्ये यात्रा लागलेली आहे, यात्रेमध्ये काय काय मस्त मस्त खाऊ ठेवलेलं आहे, चल आपण फिरून येऊ. आपल्याला वाटतं तो आपला मित्र आहे, पण तो मित्र असतो का? नाही. तो येतो, शिरकाव करतो आणि आपल्याला तिथून घेऊन जातो. मग ते जे उरलेले 5 चोर असतात ना, ते जे उरलेले 5 चोर आहेत ना, म्हणजे कुठले? आपली ज्ञानेंद्रिय. ते जे उरलेले 5 चोर आहेत ते आत घुसायला मोकळे असतात आणि आपल्या घरामधून चोरी करायला मोकळे असतात. मग हा जो पहिला चोर आहे, जो मित्र बनून आलेला आहे ना, त्याला कामना असं म्हणतात. आपण काय करूया माहितीये? आपण श्लोकांमध्ये जाऊया. सगळ्यात पहिलं सूत्र तुकाराम महाराज काय म्हणतायत? पुण्य म्हणजे काय आहे? परोपकार म्हणजे पुण्य आहे. परपीडा म्हणजे पाप आहे. आपण त्याला उलट केलं. पुण्य म्हणजे काय आहे? स्वतःला हानी करवणं. पुण्य म्हणजे काय आहे? स्वतःचा उद्धार करणं. आणि पाप म्हणजे काय आहे? स्वतःचा उद्धार न करणं. मग तुम्ही म्हणाल ताई हा सेल्फिश आहे? सेल्फिश नाही आहे. जो व्यक्ती स्वतःचा उद्धार करून घेतो तो ऑटोमॅटिकली समाजाचा उद्धार करतो. कसं शक्य आहे हे? कारण त्याच्यामध्ये अपपर भेद राहिलेलाच नाहीये ना. जो देखे भूत तो मानी जे भगवंत. त्याला जे जे काही दिसतंय त्याला तिथे भगवंतच दिसतोय. मग त्याच्यामधला तो भेदच निघून गेलेला आहे. त्याच्यामुळे काम करत असताना, प्रत्येक ठिकाणी काम करत असताना त्याला कोण दिसतं आहे? भगवंत दिसतोय. मग त्याच्यामध्ये स्वार्थ भावना राहिलेलीच नाहीये. म्हणूनच माणसाने दुसऱ्यांचं भलं करण्याच्या आधी ना स्वतःचं भलं करावं. आधी स्वतःचा व्रत वैकल्य, स्वतःचा नियम, स्वतःचा कुळाचार, जे जे काही तुम्ही मानताना देवपूजेमध्ये, भगवंतासाठी जी जी काही आराधना करताना, ती आधी व्यवस्थित करायची. ती सोडून इतर काही करायच्या भानगडीत पडायचं नाही. सगळ्यात पहिला नियम अध्यात्माचा, स्वार्थी झालं पाहिजे. परमार्थ साधण्यासाठी आधी स्वार्थी व्हावं लागतं आणि त्याच्यानंतर मग परमार्थ साधण्यासाठी आपण कपेबल होतो. अनलेस अँड अंटिल वी गेन अ गुड बॉडी, आपण जोपर्यंत चांगलं शरीर मिळवत नाही, आपण जोपर्यंत स्वतः सुदृढ होत नाही, तोपर्यंत आपण समाजाला कसं सुदृढ बनवणार आहोत?
आणि ज्यावेळेस आपण सुदृढ होतो त्यावेळेस समाज आपोआप सुदृढ व्हायला लागतो. जोपर्यंत व्यष्टी म्हणजे आपण, जोपर्यंत व्यष्टी सुधारत नाही तोपर्यंत समष्टी सुधारणारच नाहीये. सगळे रोग आपल्यामध्ये भरलेत तर आपल्याला समाज सुद्धा रोगीच वाटणार आहे, आपल्याला रोगच आधी दिसणार आहेत. आणि जर हा दृष्टिकोनाचा भाग झाला आणि जर खरं CTA कॉल टू ऍक्शन असेल तर आधी आपण चांगलं बनूया, मग समाज आपल्याकडे बघून शिकायला लागतो. आत्तापर्यंतच्या वक्त्यांमध्ये हीच एक कुठेतरी चुकी होती. आणि आता मी खूप खुश आहे की आत्ताच्या ज्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये ना प्रत्येकजण स्वतःवरती कॉन्सन्ट्रेट करतं. आधी मी चांगलं बनणार. आत्ताचे प्रवक्ते जर तुम्ही बघितले ना चांगले तर ते आधी स्वतःला वेळ देतात, स्वतः चांगलं बनायच्या भानगडीत असतात ते, मग समाज, मग सगळं येतं. आणि हा फ्लो तसाच असला पाहिजे. अध्यात्म आधीपासून सुरू होतं, आपल्यापासून सुरू होतं आणि मग ते समाजापर्यंत जातं. चला आपण श्लोकांना सुरुवात करूया. तुम्ही सगळे आहात माझ्या बरोबर? यस ऑर नो? ओके, सो लेट स्टार्ट. थँक्यू. ओके, आजचा आहे श्लोक क्रमांक 36. तुमच्या प्रतिमध्ये तुम्ही नोंद करून ठेवत चला बरं का, याचा खूप फायदा होतो. श्लोक क्रमांक 36 एकदम शांतपणे ऐका आणि बोलण्याचा प्रयत्न करा. याचा उद्घोष आपल्या घरात होऊ द्या. मी सतत सांगत असते, कारण ह्याच्यापेक्षा पवित्र आणि मंगल कुठल्याच यज्ञाचे विधी याच्या इतके पवित्र आणि मंगल असू शकत नाहीत. कारण साक्षात भगवंत बोलतोय. अर्जुन उवाच. अर्जुन काय म्हणतोय? अर्जुन उवाच अथकेण प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिश्चन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. ठीक आहे, सोप्पा आहे हा, याच्यामध्ये काय अवघड नाहीये. हा, माझ्या मागून बोला. अथकेन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिश्चन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. व्हेरी गुड. अर्जुन म्हणाला, हे वार्ष्णेय, हे श्रीकृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचं आचरण करतो? कशामुळे पाप करतो मनुष्य? ऐका बरं का. भगवान म्हणतात, श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवः महाशनो महापापात्मा पापात्मा. उशिरा येत जाऊ नका रे, मध्ये मध्ये येते, मला डिस्टर्ब होतंय. काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवः. बोला. श आहे तो षटकोनातला आहे, त्यामुळे जीभ वरती गेली पाहिजे. षटकोनातला आहे, जीभ वरती गेली पाहिजे. काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवः. महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम्. विद्येन मिह वैरिणम्. महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम्. व्हेरी गुड, थँक्यू. याचा असा अर्थ आहे, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड, अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा हा मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे असे तू जाण. भगवंत जे बोलतोय ना त्याचा अर्थ फार गहन आहे. वरतून दिसताना पाणी असं शांत दिसतं, पण त्याचा अर्थ फार गहन आहे. तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतोय ऐका.
हे वाचताना जे लाल अक्षरात लिहिलंय ना ते वाचा. धूमेन व्रियते वहनिर, धूमेन व्रियते वहनिर. आता बघा व लिहिलाय त्याच्यानंतर ह ला न जोडलेला आहे, न ला ह नाही, ह ला न जोडलेला आहे. ओके. जान्हवी आणि जान्हवी, जान्हवी आणि जान्हवी, ज नंतर ह येतो, नंतर त्याला न जोडलेला आहे. दॅट इज अ राईट प्रोनाउन्सिएशन. पण आधी न जर बोलला तर जान्हवी येतं. तर इथे काय आहे, आधी ह बोलायचं आहे, ह अर्धा बोलायचा आहे आणि नंतर नी, जी वेलांटी आहे ती नी ला बोलायची आहे आणि यच्या वरचा रफार आधी र म्हणून लिहिलेला आहे. आय होप शब्दाची फोड व्यवस्थित केलेली आहे, तुम्हाला कळालेली आहे शब्दाची फोड. ठीक आहे. वहनिर यथा, वहनिर यथा, ह अर्धा बोलायचंय, हलंत बोलायचंय, र हलंत बोलायचंय. धूमेन व्रियते वहनिर यथा दर्शो मलेन च. ओके. वरचं वाचा, सोपं जाईल, खालचं वाचू नका. धूमेन व्रियते वहनिर यथा मलेन च, यथा दर्शो मलेन च. बोला. यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतम्. मी पुन्हा एकदा शांतपणे बोलते. दुसरा चरण. यथोल्बे, ल ला ब, यथोल्बेनावृतो गर्भस्, स ला थांबायचंय म्हणून ती लाईन ओढलेली आहे. यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतम्. बोला. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो. ओके. त्याप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहते. आपण येणार आहोत आता याच्याकडे. ज्याप्रमाणे द स्मोक इज कव्हरिंग द फायर, द डस्ट इज कव्हरिंग द मिरर अँड द अंबलिकल कॉर्ड इज कव्हरिंग दॅट चाइल्ड और दॅट वुम्ब, लाईकवाईज त्याच्याप्रमाणे हे ज्ञान कशामुळे आच्छादित झालेलं आहे, कामामुळे आच्छादित झाले. जिथे जिथे काम आहे ना तिथे सगळ्यांनी कामना हा शब्द लिहा. जिथे जिथे काम आहे ना तिथे कामना हा शब्द लिहा. तुम्हाला अर्थ करायला सोपं जाईल. कामना, काम नाही, कामना हा शब्द लिहा. कारण कामाच्या बाबतीत आपल्या डोक्यामध्ये बरंचसं कन्फ्युजन आहे. कामना हा शब्द लिहा. ओके. आधीच्या श्लोकात सुद्धा आणि आता सुद्धा. पुढचा श्लोक क्रमांक 39. भगवंत म्हणतोय, आवृतै ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा. आवृतै ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा. कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च. बोला. आवृतै ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा. कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च. बोला. व्हेरी गुड. याचा अर्थ असा होतो, हे कुंतीपुत्रा अर्जुना, कधीही तृप्त न होणारा हा कामरूपी अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. हा कामनारूपी अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याने मनुष्याचे ज्ञान हे झाकलेले आहे. आपण आपल्या एक्सप्लेनेशनकडे येऊया. ऐका बरं का. भगवंत म्हणतोय की कामनारूपी हा जो धूळ आहे, जशी आरशावरची धूळ, जसा अग्नीवरचा धूर आणि वार जी असते, अंबलिकल कॉर्ड जो असतो तो त्या भ्रूणाला अशा प्रकारे आच्छादित करून ठेवतो ना,
अगदी त्याप्रमाणे ही कामना मनुष्याच्या ज्ञानाला आच्छादित करून ठेवते. याचा अर्थ काय ऐका. आपल्याला काय वाटतं माहितीये की माझी ही कामना पूर्ण झाली ना की मी खुश होणार आहे. कामनेचा उद्गम कुठून आहे, कामनेचा सोर्स कुठे आहे. आपल्यामध्ये असणारी अपूर्णता हा कामनेचा सोर्स आहे. आज मी जेवण बनवलं, मेथीची भाजी आणि भाकरी, पण मला ती अपूर्ण वाटते. मला काहीतरी वेगळं खावंसं वाटतंय, मला काय पिझ्झा खावासा वाटतोय. अपूर्णता, अपूर्णतेतून जन्म झाला कामनेचा की मला ते खावंसं वाटतंय. नेहमी लक्षात घ्या, कामनेचा जन्म कुठून आहे, अपूर्णतेमधून आहे. मग ती अपूर्णता, आतली अपूर्णता पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो, बाहेरच्या जगामध्ये वावरायला लागतो. तुम्ही एक गोष्ट कीर्तनामध्ये ऐकली असेल माझ्या. ती एक आजीबाई असते. ती आजीबाई म्हणजे तिचं घर असं टेकडीच्या बाजूला तिचं घर असतं, एक छोटंसं झोपडं असतं. समोरून एक पायवाट गेलेली असते, पायवाटीच्या पलीकडे जसजसा काळ पुढे जातो तसतसं डांबरी रस्ते व्हायला लागलेले आहेत, डांबरी रस्ते बनलेले आहेत. ऐका बरं का, आज लहान मुलं पण दिसत आहेत मला. डांबरी रस्ता बनलेला असतो, पण तिच्या झोपडीसमोर मात्र माती तशीच असते. पायवाट छोटीशी गेलेली तशीच असते, त्याच्या पलीकडे डांबरी रस्ते बनतात. काय काय बनतात तुम्ही बघा, जुन्या काळातली जी घरं असतात, झोपड्या असतात, त्यांच्यासमोर काही अंतरांच्या पुढे डांबरी रस्ते बनलेले असतात. अगदी त्याप्रमाणे ती आजीबाई तरुण होती. तरुण असताना तिचा पती गेला, त्याच्यानंतर तिने व्यवसाय सुरू केला. कुठला व्यवसाय सुरू केला, गोधड्या शिवणाचा व्यवसाय सुरू केला. ती गोधड्या शिवत असते, स्वतःची उपजीविका करत असते. काळ पुढे जातो, तरुण असणारी ती बाई म्हातारी व्हायला लागते, तरी सुद्धा तिचा तो गोधड्या शिवण्याचा व्यवसाय सुरू असतो. सगळीकडे गावामध्ये दिवे येतात, पण तिच्या घरामध्ये अजूनही वीज आलेली नसते. तिच्या घरामध्ये काय असतं, ती दिवा लावायची आणि त्या दिव्याच्या प्रकाशात ती गोधड्या शिवत असते. एक दिवस काय होतं, गोधडी शिवत असता असता तिच्या हातातली सुई खाली पडते आणि हातातली सुई खाली पडते, दिव्यातलं तेल संपतं. आता करायचं काय, शोधायची कुठे सुई. म्हणून तिला वाटतं की बाहेरच्या डांबावरती लाईट लागलेली आहे, त्या लाईटीच्या प्रकाशामध्ये जाऊया आणि आपण सुई शोधूया. ती जाते बाहेर, कशासाठी, सुई शोधायला. सुई शोधते शोधते शोधते, जमीन चापसते, सुई काही भेटेना. तिथून 2-4 पोरं चाललेली असतात. ते म्हणतात, अरे आजीबाई कधीपासून काहीतरी शोधते, जाऊया आपण तिला मदत करूया. पोरं येतात आणि म्हणतात की आजीबाई काय झालं. ती म्हणते, आयो सुई हरवली रे बाळा, सुई हरवली, आता गोधडी शिवायचे, कसं मी करू, तेल संपले, कुठे जाऊ मी. ती मुलं म्हणतात, थांबा आम्ही तुमची सुई शोधून देतो. ती मुलं प्रत्येक जण हातामध्ये माती घेऊन अशी चाळायला लागतो अक्षरशः, तरी पण सुई भेटत नाही. शेवटी वैतागून ते म्हणतात, अगं आजीबाई सुई कुठे हरवली तुझी. आजी म्हणते, अहो सुई आतमध्ये हरवली, आतमध्ये बसलेली गोधडी शिवायला. ती मुलं डोक्यावरती हात मारून घेतात. जर सुई आतमध्ये हरवली तर तू ती बाहेर का शोधतेस. ती शोधायला कुठे पाहिजे, आतमध्ये शोधायला पाहिजे, पण ती बाहेर शोधायला आली. का ती बाहेर शोधायला आली, तिला असं वाटलं बाहेर जो प्रकाश पडलाय, लखलखाट पडलाय, त्याच्यामध्ये मला सुई भेटेल. बाहेर कधी सुई भेटेल का, नाही भेटणार. तिला वाटतं आतमध्ये अंधार आहे, म्हणून आतमध्ये शोधून काय उपयोग नाही, म्हणून ती बाहेर येऊन शोधते. अगदी त्याप्रमाणे आपल्याला वाटतं बाहेर या संसाराचा, या इंद्रियांचा लखलखाट पडलाय, त्याच्यामध्ये मी सुख शोधेन. का सुख शोधेन, कारण आतमध्ये अंधार पडलेला आहे. पण सुख कुठे लपलेलं आहे, आतमध्येच लपलेलं आहे. मग आपल्याला काय करायचंय, आतला अंधार दूर करायचंय. आपल्याला आतला अंधार दूर करायचंय. पण तो अंधार दूर का होत नाही, आपल्या वृत्ती सदैव बाहेर पळत असतात. ज्याप्रमाणे ते 5 चोर चोरी करायला आलेले असतात आणि आपला एक कामनारूपी चोर आपलाच मित्र बनून आपल्याला बाहेर घेऊन जातो आणि तेवढ्यात आपल्या घरामध्ये चोरी होते ना. किंवा एखादा माणूस प्लॅटफॉर्मवरती बसलेला आहे स्वतःचं सामान घेऊन असा, आणि त्याला तिकडे दिसावं की एक माणूस तिकडे प्रसाद वाटतोय, छान छान प्रसाद आहे, गोड गोड पेढे वगैरे वाटतोय, काशीचं एखादं स्टेशन असावं. त्या माणसाला वाटावं अरे जावं मी प्रसाद घेऊन यावा, पण त्याला हे कळत नाही ते माझं सामान आहे, ते मी सोडून चाललोय. त्याला असं वाटतं जाऊन मी 2 मिनिटात प्रसाद घेऊन येईल ना, पण त्याला हे माहीतच नाही ज्याच्याकडे प्रसाद घ्यायला जाणार आहोत त्याचे 4 मित्र मागच्या बाजूला उभे आहेत, ते जे हे सामान घेऊन पळून जाणार आहेत. त्याला काय वाटतं, आता तुम्ही विचार करा, प्रसाद किती रुपयाचा असेल, जास्तीत जास्त 100-200 रुपयाचा. त्याच्यासाठी तो किती रुपयाचं सामान हरवतो, स्वतःचं हजारो रुपयांचं, लाखो रुपयांचं स्वतःचं सामान तो हरवून बसतो. अगदी त्याप्रमाणे या ज्या कामना आहेत, या कामना पूर्तीसाठी आपण काय करतो,
या कामनापूर्तीसाठी आपण शरीराला कामाला लावतो की चला, इंद्रियांना कामाला लावतो की चला तुम्ही कामाला लागा. आणि जी एनर्जी, जी शक्ती आपल्याला आत्मज्ञान मिळवण्यासाठी वापरायची असते, ती सगळी एनर्जी आपण बाहेरच्या दिशेने वापरून टाकतो. आणि किती वेळ उरलेला आहे आपल्या हातामध्ये? जसं गेल्या वेळेस बोललो आपण, पहिली 10 वर्ष तर बालपणातच निघून जातात की दुसरी 10 वर्ष 20 पर्यंत माणूस हिथून केस उडव, तिथून केस उडव, याला बघ त्याला बघ, याच्यातच निघून जातात. 30 वर्षामध्ये काय लग्न बिग्न होतात, मग काय करायचंय? सगळा संसार करायचंय. हो हो म्हणता म्हणता आपण अरे झालो, आम्ही 50 वर्षाचे झालो सुद्धा, आता कसला देव प्राप्त करून घ्यायचंय, आता काय आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. आणि आपण जर बघितलं असेल तर अनेक म्हातारी मंडळी सुद्धा तोंडामध्ये आता दात उरलेले नाहीयेत, ती म्हातारी मंडळी सुद्धा इतरांकडे बघून कसे बोलतात तो. त्यांना काय काय खावंसं वाटतं, त्यांना काय काय ल्यावंसं वाटतं, त्यांना कुठे कुठे फिरायला जावंसं वाटतं. त्यांना यात्रेला जावंसं वाटतं का आत्ता तरी? नाही ना. त्यांना आजही सिनेमे बघावेसे वाटतात. आजही कामनांची तृप्ती करण्यासाठी इंद्रियांचा वापर करून ती माणसं पळतच जातात, पळतच जातात, पळतच जातात. मग ही कामना, भगवंत म्हणतो कामना छुपी आहे. का कामना छुपी आहे? कारण कामना नेहमी वस्त्र घालून येते. कोणाचं वस्त्र घालून येते? कामना काय असते? पाप असते. का पाप असते? कारण ते आपल्याला आत्म उद्धारापासून दूर नेते, म्हणून कामना पाप असते. ऐका बरं का, गुलाबजामुन कडू लागेल का? गोडच लागणार आहे. सुंदर कपडे घातल्यावरती आपण सुंदरच दिसणार आहे. कोणाला छान नाही वाटणार सुंदर कपडे घातल्यावरती? पण ते छान वाटणं, ती सुंदर चव लागणं, ते मिष्टान्न खाणं, चांगले चांगले ध्वनी ऐकणं, चांगले चांगले सुगंध घेणं, सगळंच छान आहे. पण ते पाप आहे असं गीता म्हणते. का म्हणते? कारण ते आपल्याला आत्मज्ञानापासून दूर करते असं गीता म्हणते. आणि ते आपल्याला कळत नाही. का कळत नाही? कारण ते इंद्रियांना एवढं सुख देतं, एवढं सुख देतं की ते त्याला पुण्याची कपडे घालून येतं. कुठली पुण्याची कपडे? आपल्याला वाटतं स्वतः प्लेजर घेणं हे पुण्यच आहे, हे पुण्यच आहे. थोडंसं एक हटके उदाहरण देऊ का? आपल्याला असं वाटतं आपल्या आयुष्यातलं प्रत्येक नातं पवित्र रिश्ता आहे, पवित्र रिश्ता. एखाद्या तरुणाला वाटावं माझं तिच्यावरती मनापासून प्रेम आहे, एखाद्या तरुणीला वाटावं की माझं त्याच्यावरती मनापासून प्रेम आहे. मग ते आई वडिलांचा विचार करत नाहीत, घरादाराचा विचार करत नाही, त्यांच्यासाठी त्यांचं प्रेम पवित्र असतं. मला सांगा, ते प्रेम पवित्र असू शकतं का? की जे इंद्रियांच्या भोगांनी बनलेलं आहे ते प्रेम कधी पवित्र असू शकतं? तुम्ही म्हणाल नाही ताई, आमचं प्रेम पवित्र. मग का लागते तुम्हाला गोरीपान बायको? का लागते तुम्हाला अंगाने सुडाऊल बायको? का लागते? थोडासा विचार करा ना. जर क्रांतिकारक पद्धतीने बोलायला गेलं ना, तर आपली ही जी पूर्ण सामाजिक व्यवस्था आहे ना, म्हणजे प्रत्येक व्यक्तीने लग्न केलंच पाहिजे. लग्नानंतर अगो बाई 3 वर्ष झाले लग्नाला, मुलबाळ नाही झालं, अरे मुलबाळ व्हायलाच पाहिजे. मुलबाळ झाल्यानंतर प्रत्येक व्यवस्था आपल्या समाजाची जी बनलेली आहे ना, त्या मुलाला तुम्ही मोठं केलंच पाहिजे, त्याचं पण लग्न तुम्ही लावलं पाहिजे, त्याची मुलं पण तुम्ही सांभाळली पाहिजेत. प्रत्येक व्यवस्था प्रकृतीच्या पूर्णतेसाठी बनलेली आहे. आपली प्रत्येक व्यवस्था प्रकृतीच्या पूर्णतेसाठी बनलेली आहे. आणि गीता म्हणते त्या प्रकृतीच्या पूर्णतेसाठी जिथे तुझे गुण सगळे वापरले जातात ना, सत्व रज तम, याच्यानुसार तू प्रकृतीची ऐन कैन प्रकारे पूर्णता करत असतोस. तिथे तिथे तू स्वतःच्या आत्मस्थितीपासून ढळत असतोस, तिथे तिथे तू स्वतःच्या स्वस्थानापासून ढळत असतोस. मला सांगा, आपण खूप म्हणतो की मला घर बांधायचंय, मला घर बांधायचंय. मला घर कशासाठी बांधायचंय? मुळात हेतू काय आहे? निवारा हा हेतू आहे. मग त्याला तुम्ही शेकडोने त्याच्या वास्तुशांतीला लोक का बोलवता? घर राहण्यासाठी नाही बांधले तुम्ही, घर दाखवण्यासाठी बांधले तुम्ही. आणि तिथे पण तुम्ही चांगली चांगली मिष्टान्न देता. मग त्यांनी ना फक्त शिरा आणि शेकभात घातला, आम्ही मात्र पुरी भाजी कुर्मा सगळं सगळं आम्ही दिलं. मग हा कुठला भाग आला? हा अहंकाराचा भाग आला. हा कुठला भाग आला? हा अहंकाराचा भाग आला. ऐका, नीट ऐका, आपण ना डॉट्स जोडूया. लेट्स कनेक्ट द डॉट नाऊ. सगळ्यात पहिलं काय येतं? आपण तुकाराम महाराजांचा अभंग आपण म्हणतो की नाही, लेट्स कन्सिडर x इज इक्वल टू 1. तसं आपण तुकाराम महाराजांचा अभंग धरला बरं का बेसिकला. काय म्हणतात तुकाराम महाराज? पुण्य म्हणजे काय आहे? परोपकार म्हणजे पुण्य आहे, आणि परपीडा म्हणजे पाप आहे. आपण त्याला काय कन्सिडर केलं? स्वतःचा उद्धार न करणं हे पाप आहे, आणि स्वतःचा उद्धार करून घेणं हे पुण्य आहे. आणि असं का आहे? कारण ज्यावेळेस आपण स्वतःच्या कामनांच्या मागे पळतो त्यावेळेस आपण स्वतःच्या उद्धारापासून दूर जातो. कामनांचा उगम कुठे असतो? कामनांचा उगम अंधारामध्ये असतो.
कामनांचा उगम असमाधानामध्ये असतो, कामनांचा उगम अपूर्णतेमध्ये असतो, आणि जिथे जिथे अपूर्णता आहे तिथे तिथे अहंकार आहे. हे तुम्ही सिक्वेन्स लिहून घेतली तरी चालेल. आज मला PPT मध्ये हे ऍड करायला वेळ नाही मिळाला, पण सिक्वेन्स अशी जाते. पाप पुण्य. इथे काय म्हणतोय अर्जुन? का पाप पुण्याबद्दल आपण डिस्कस करतोय. अर्जुनाने प्रश्न विचारलाय, का करतो मनुष्य प्राणी पाप, का करतो? तर पाप आणि पुण्याची कन्सेप्ट आधी काय आहे ते समजून घ्या. पाप आणि पुण्य काय असू शकतं? खोटं बोलणं, एखाद्याला मारणं, शिवीगाळ करणं, धर्म न पालन करणं, ही सगळी पापं आहेत. पण या सगळ्या पापांचं बेस एकच आहे, स्वतःचा आत्मउद्धार न करून घेणं. हे सगळ्यात मोठं पाप आहे. आणि त्या आत्मउद्धार न करून घेणं, या सगळ्याची छोटी छोटी पिल्लं म्हणजे खोटं बोलणं, धर्म न पाळणं. बघा, कनेक्ट करा, विचार करा, चिंतन करा. आपण पाप करतो म्हणजे काय करतो, काय एक्झॅक्टली येतं त्या कॅटेगरीमध्ये. गीता नुसती ऐकायची आणि सोडून नाही द्यायची. लोक सांगतात मान हलवून की अर्जुना काय सांगू तुला, तुझा काम त्याच्यामधून क्रोध उत्पन्न होतो आणि त्याच्यामधून पाप होतं. पण त्याचा अर्थ काय? काम म्हणजे काय? काम कुठून उत्पन्न होतं? कामना कुठून उत्पन्न होते? आतल्या अंधकारातून उत्पन्न होते. अंधकार म्हणजे काय? असमाधान, अपूर्णता. आणि त्या अपूर्णतेमध्येच कशाचा जन्म आहे? अहंकाराचा जन्म आहे. मग तो परिपूर्ण करण्यासाठी कामना कशातून पूर्ण करणार? इंद्रियांच्या मार्फत पूर्ण करणार. आणि ती इंद्रिय बाह्य दिशेने पळायला लागली की ती आत्मज्ञानापासून दूर जाणार. म्हणजेच काय? ही सगळी कामना आत्मज्ञानाला झाकोळून टाकते, आपल्याला कन्फ्यूज करते, आपल्याला पळवट सुटते, इकडे पळ तिकडे पळ, हे कर ते कर, आणि एका बाजूने स्वतःचं काम पूर्ण करून घेते. म्हणून कामना ही प्रकृतीची कन्या आहे. लक्षात घ्या, कामना ही प्रकृतीची कन्या आहे. प्रकृतीने स्वतःचं कार्य पूर्ण करण्यासाठी कामनेला आपल्याकडे धाडलेलं आहे. म्हणून तिच्यामध्ये गुंतायचं नाहीये. भगवान काय म्हणतात? तिच्यामध्ये गुंतू नका. हे जे ज्ञानावरती साचलेलं हे कामनारूपी मळब आहे ना, ते तू बाजूला कर आणि तू खऱ्या ज्ञानाचा अधिकारी हो. ऐक शिष्या येतीचे वर्म, स्वये तुची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम ठेवूची नको. ऐक शिष्या येतीचे वर्म, स्वये तुची आहेस ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम ठेवूची नको. काय म्हणतात समर्थ? तूच ब्रह्म आहेस, याविषयी तू संदेह ठेवू नकोस. आणि हे सगळे संदेह कशातून उत्पन्न होतात? ज्या वेळेस आपण कामनेच्या मागे लागतो. लहान मुलांना सांगायचं झालं, जर जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी कामना काय असणार आहे? कामना काय असणार आहे बाळांनो? तुमचं काम काय आहे? तुमच्यासाठी पुण्य काय आहे? परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवणं. कोणासाठी? स्वतःसाठी. स्वतःच्या रिझल्ट कार्डवरती जास्त मार्क पाहिजेत ना, त्यासाठी काम करणं. पण ते न करता आपल्याला काय वाटतं? मूवी लागलेला आहे ना, शिनचॅनचा मूवी लागलेला आहे, बाल हनुमान लागलेला आहे, अरे बापरे स्पायडरमॅन. माझी मुलं ते एवढीशीच आहेत, पण त्यांना स्पायडरमॅन कळतो, त्यांना सगळं कळतं. आत्तापासूनच म्हणतात मम्मा पायदलमॅन लाव. हे काय आहे? हे इंद्रियांना, त्यांना कोणी शिकवलंय का की स्पायडरमॅन म्हणजे सगळ्यात सुंदर आहे? नाही ना. पण जे इंद्रियांना सुख देतं ना, माणूस त्याच्या मागे पळायला सुरुवात करतो लहानपणापासूनच. आत्ताची गोष्ट नाही, आपल्याला लहानपणापासूनच ही सवय आहे. जे काही छान दिसतं ना त्याच्या मागे आपण पळायला सुरुवात करतो. आणि आपले गुरु, आपल्याला भगवंत काय सांगू इच्छितो की याच्यापासून मागे फिर आणि कुठे जा? स्वमध्ये जा. विचार कर, कशासाठी आलोय आपण, कुठे जायचंय आपल्याला, काय करायचंय आपल्याला, हे या गीतेचे 4 श्लोक सांगतात. काय अर्जुनाने प्रश्न विचारला? पुन्हा एकदा रिपीट करते. अर्जुन म्हणतोय की भगवंता, जर सगळ्यांना माहिती की पाप काय आहे आणि पुण्य काय आहे, तरी सुद्धा मनुष्य पाप का करतो? कारण मनुष्य कामनेसाठी पाप करतो. तुम्हाला मी अनआन्सर्ड ठेवणार नाहीये. तुमच्या मनात हा प्रश्न उद्भवला असेल किंवा तो उद्भवायलाच पाहिजे की ताई, मग मनातला अंधकार, मनामधली अपूर्णता कशी पूर्ण करायची? मनामध्ये पूर्णत्व कधी येणार? मनामध्ये उजेड, लख प्रकाश कधी पडणार? मनामध्ये प्रकाश? अनुरेणू या ठोकडा, तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराज म्हणतात, मी आकाशा एवढा झालो. कसा झालो मी आकाशा एवढा? सांडली त्रिपुटी मी सांडली. कुठली त्रिपुटी? ध्याता ध्येय ज्ञान. ध्याता ध्येय ध्यान म्हणजे कोण? बघणारा मी. दिसतंय ते, आणि कशातर्फे बघायचंय? ध्यानातर्फे बघायचंय. ही त्रिपुटी मी सांडून दिली. आणि ती सांडल्यावरती उजळला दीप. कुठे उजळला दीप? कुठे उजळला? अंतःकरणामध्ये उजळला. काम नाही झालो पाही रिकामा.
काम नाही म्हणतात तुकाराम महाराज. कधी म्हणतात काम नाही? आता मी निश्चळ द्रष्टा बसून सगळं बघणार आहे, त्यावेळेस काम नाही. आय होप मी काय बोलते ते तुम्हाला कळतंय. हे कशामधून प्राप्त होतो? पुढची स्टेप या, पुढच्या स्टेपवर या. म्हणून म्हटलं ना आजचं बोलणं फार लॉजिकल आहे. पुढच्या स्टेपवर या. हे कसं प्राप्त होतं? तुकाराम महाराज भंडाऱ्याच्या डोंगरावरती जायचे. तुकाराम महाराजांनी आजूबाजूची अशी क्षेत्र निवडलेली होती. भामगिरीच्या डोंगरावरती जायचे. त्या डोंगरावरती जाऊन तुकाराम महाराज काय करायचे? फक्त नामस्मरण करायचे का? फक्त ग्रंथ वाचायचे का? मी हे मागे पण सांगितलेलं. नाथ महाराजांच्या एकनाथी भागवताची तुकाराम महाराजांनी किती 1000 पारायणं केलेली. त्याच्यामधून ग्रंथांचं वाचन, नामस्मरण, ध्यान आणि त्याच्यामधून त्यांना जी प्राप्ती झाली ना, दीप उजळला घटी. या घटामध्ये दीप उजळला. कधी दीप उजळला? ज्या वेळेस आपण ध्यानाला बसलो. मुख्य जीविका काय असते? जेवणं. मुख्य जीविका काय असते? पुन्हा एकदा सांगते, आपल्या रोजच्या लाईफमध्ये ॲप्लिकेबल. मुख्य जीविका काय असते? जेवणं ही मुख्य जीविका आहे बरं का. आय एम सॉरी माझं बोलण्यात चुकलं. आज झालंय काय माहितीये, थोडंसं मला डिस्ट्रॅक्शन झालंय. मला इथे एक कॅमेरा दिसतोय, मला इथे एक कॅमेरा दिसतोय, मला इथे एक कॅमेरा दिसतोय आणि दोनदा दार वाजवून कोणीतरी गेलेलं आहे. सो मला माहिती नाही आहे आणि एक फोन पण वाजलेला आहे, त्याच्यामुळे थोडं डिस्ट्रॅक्ट झालं. मी क्षमा मागेन. आपली उपजीविका आहे जेवणं. उपजीविका आहे जेवणं. जेवण्याने आपलं पोट भरतं, आपल्या शरीराला भरणपोषण मिळतं. पण आपली मुख्य जीविका आहे आपला आत्मा. ज्यावेळेस आपला आत्मा सुदृढ असतो, ज्यावेळेस आपला आत्मा परिपूर्ण होतो, अपूर्णतेकडून पूर्णत्वाकडे जायला लागतो. कसा पूर्णत्वाकडे जायला लागतो? ज्यावेळेस जीव आणि शिव यांचं मिलन होतं, त्यावेळेस आत्मा अपूर्णतेकडून पूर्णत्वाकडे जायला लागतो. स्वतः परिपूर्ण आहे हा फील ज्यावेळेस आत्मा घेतो ना, त्यावेळेस तो समाधानी होतो आणि मग तो सुदृढ फील करतो. आपल्यातली काही लोक असतात बघा, जे म्हणतात ताई आम्ही रात्रंदिवस नाम घेतो, ताई आम्ही अध्यात्मात आहोत, पण ती लोक सुद्धा दुःखी दिसतात. का दुःखी दिसतात? कारण खऱ्या अर्थाने आत्मा जेवढा सुदृढ व्हायला पाहिजे तेवढा तो सुदृढ झालेला नाहीये. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? डोळे मिटून, जसं आपण गेल्या काही सेशनला करत होतो, डोळे मिटून शांतपणे ओंकार करून मग ते नामस्मरण आपल्या श्वासांवरती ज्यावेळेस आपण घेऊ ना, त्यावेळेस ध्यानाची ती पहिली पायरी होईल. आणि हळूहळू करत ज्यावेळेस आपण स्वतः या पूर्ण आजूबाजूच्या भौतिकातून स्वतःला डिटॅच करून शांत आत्ममध्ये स्थित होऊ, त्यावेळेस त्या आत्म्याचं भरण पोषण होतं. तुम्हालाही वाटत असेल ना, खूप आपण जॉब करून आलो, खूप फिरून आलो, लग्नाला गेलो, एवढी धावपळ झाली ना, आता मला शांत बसू द्या. तसंच त्या आत्म्याला सुद्धा वाटतं की इकडे फिरलास, तिकडे फिरलास, इथून सुख घेतलं, तिथून सुख घेतलं, आता सोडून दे थोडा वेळ आणि शांत बस. थोडा वेळ तरी शांत बस. शांत बसून आत्ममध्ये स्थित झाल्याशिवाय आत्म्याचं भरण पोषण होत नाही. तो दीप या घटामध्ये उजळत नाही. आणि जर घटामध्ये दीप उजळला नाही तर ती इंद्रिय बाहेर पळत राहतात. बाहेरच्या दिशेने तो जीव समाधान मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागतो. इतकं साधं आणि इतकं सोपं आहे. जर आजचे हे जे काही एक्सप्लेन केलं ना, ते सगळे पॉईंट तुम्ही जर लिहून घेतले असतील ना, तर तुम्हाला त्याचं चिंतन करायला सोपं जाईल. आजच्या सेशनची सुरुवातच थोडी डिस्टर्ब याच्यामध्ये सुरू झाली, पण एनिवेज आपण थोडं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे सगळं मी एका PPTमध्ये आणण्याचा सुद्धा प्रयत्न करून तुम्हाला PPT शेअर करेन. पण जसं गेल्या वेळेस तुम्हाला मी सांगितलेलं की त्या अभंगाचा मी तुम्हाला पूर्ण अभंग सांगेन. तुकाराम महाराजांचा जो आपण अभंग बघितलेला ना, तो पूर्ण अभंग मी तुम्हाला सांगेन असं मी तुम्हाला म्हटलेले. तर मी तुम्हाला अभंग दाखवते तो. मान अपमान गोवे, मान अपमान गोवे, अवघे गुंडूनी ठेवावे, अवघे गुंडूनी ठेवावे, हेची देवाचे दर्शन, सदा राहे समाधान. शांतीची वसती तेथे खुंटे काळ गती, आली उर्मी साहे तुका मने थोडे आहे. हा जो पूर्ण अभंग तुम्हाला देतो म्हणलेली ना, तो हा अभंग आहे. होतंय काय माहितीये का, हे मला आपल्या ग्रुपला शेअर करायचं होतं, पण ते त्याच वेळेस नेमकं व्हॉट्सअप बंद झालं आणि ते राहून गेलं. म्हणून म्हटलं PPTमध्ये घालावं आणि तुम्हाला ते द्यावं. तुमच्या मोबाईलमध्ये जमलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या त्याचा. तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत ना,
जरा बोलले ना तोंडातून तरी बरं वाटेल. जे म्हणतो ना आपण आत्मा एखाद्याचा दरिद्री बनतो, आत्मा एखाद्याचा क्रूर बनतो, आत्मा एखाद्याचा निर्दयी बनतो, आत्मा एखाद्याचा गरीब बनतो. का गरीब बनतो? कारण त्याला हे खायला मिळत नाही. हे आत्म्याचं खाणं आहे. ज्ञानेश्वरी वाचल्यावरती का सुंदर वाटावं. सत्वगुणाने भरलेली ज्ञानेश्वरी आपल्याला आपल्या आत्म्याला खाऊ घालते. आणि ही कामना असते ना, ही कामना रजोगुण तमोगुण या कामनेला खाऊ घालतो. जसं आज भगवंत म्हणाले, कामना कशी आहे, रजोगुण कसा आहे, खदाड आहे. तो कितीही खाल्ला तरी त्याची पूर्तता होत नाही. पण आत्म्याला जर तुम्ही तुकाराम महाराजांचे थोडे अभंग खाऊ घातले ना, ज्ञानेश्वर महाराजांची ओव्या थोड्या खाऊ घातल्या ना, की आत्मा कसा सुदृढ होतो बघा. आता तुम्हाला काही लोकांना एवढं तत्वज्ञान ऐकून थोडं झोप आल्यासारखं वाटत असेल, त्यांनी हे वाचा, जरा अभंग वाचा. मान अपमान गोवे अवघे गुंडूनी ठेवावे, हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. तेथे शांतीची वसती, तेथे खुंटे काळगती, आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. असं थोडंसं ना अभंग बोलला पाहिजे. प्रवचनाच्या ओघात ना आणि तत्वज्ञान समजून सांगायच्या ओघात ना थोडेसे भक्ती मिस होते. म्हणून अभंग घ्यायचा मध्येच, म्हणून ओवी घ्यायची मध्येच. त्याशिवाय गंमत नाही, त्याशिवाय मजा नाही. बुद्धी असणारे अनेक लोक संतांच्या चरणाशी पडतात. तुकाराम महाराजांच्या या एक एक अभंगावरती लोकांनी PhD केल्या, तरी त्यांना कळलं नाही शांतीची वस्ती म्हणजे काय. व्हॉट इज शांतीची वस्ती? जिथे भौतिकातलं सगळं भोगून संपलं, आता काही भोगायचंच नाहीये. भोगून संपलं म्हणजे काय, आम्ही सगळंच भोगलं असा त्याचा अर्थ नाहीये. बास, आता मन विटलं, या भौतिकातल्या विषयांपासून मन विटलं. आता काय, आता शांतीची वस्ती, जिथे रजोगुण नाही, तमोगुण नाही, सत्वगुणही जिथे नाही ना, तिथे शांतीची वस्ती. तिथे खुंटे काळगती, तिथे काही काळच नाही, काळाला गणनाच नाहीये. कसला काळ, कसलं काय. तुम्ही ध्यानाला बसून तर बघा, तुकाराम महाराज 4-4 दिवस त्यांचं ध्यान लागायचं. काळ थांबला ना त्यांच्यासाठी. कुठला काळ आणि कसला काळ. तिथे खुंटे काळगती, आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. बसलोय आम्ही, पण बसल्यावरती थोडंसं मनात आलं, नाही एवढं काम आहे. नाही म्हणा, तू पुन्हा जागेवरती ये. तो पतंग जसा इकडे तिकडे उडावा आणि त्या मांजाने जसं त्या पतंगाला पुन्हा एकदा एका जागी ठेवावं ना, तो असाच नाही अल्लडपणे उडू शकत. मांजाने त्याला धरलेलं आहे. अगदी त्याप्रमाणे हे मन उडायला लागले ना, की नामाने त्याला धरायचं. माझं नाहीये वाक्य बरं का, गोंदवलेकर महाराज म्हणतात, नावाने त्याला धरायचं. असं धरायचं. मन उडतंय का, माझं काम राहिलेलं आहे, दूध गॅसवरती ठेवलेलं आहे, असं झालं असेल का, मुलं खाली खेळायला गेलेले पडतील का नाही, असं होईल का, नाही, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. हे श्वासांबरोबर झालं पाहिजे. मन एका जागी लागतं का? तुकाराम महाराजांचं लागलं का? ज्ञानेश्वर महाराजांचं लागलं का? मन एका जागी लागत नाही, मन एका जागी थिरावत नाही. गोंदवलेकर महाराज म्हणतात, मन अल्लडच पळत असतं, पण आपण नामरूपी मांजा आपल्या मनामध्ये, मनाचा नामरूपी मांजा असा घट्ट पकडून ठेवायचा. मन ते पुन्हा जागेवरती आणायचं, पुन्हा पडलं पुन्हा जागेवरती आणायचं. असं करत करत ध्यान करायचं असतं. श्रोते हो, जर आपण खरंच गीता ऐकतो आहोत, जर आपण खरंच संतांची वचनं ऐकत आहोत ना, तर आपण बालवाडीतून आता पुढे या, पहिलीत जा, पहिलीतून दुसरीत जा. पुरे झालं, एक काळ ठरवायचा, तेवढा वेळ नामस्मरण करायचं. त्याच्यानंतर कमीत कमी 5 मिनिटं तरी डोळे मिटून बसलंच पाहिजे, कंपल्सरी आहे. जर हे नाही केलं तर प्रगती शून्य आहे. आणि जर ते केलं ना, नाही केलं तर प्रगती शून्य आहे, पाप आहे असं म्हणण्यापेक्षा ना, मी पॉझिटिव्हली बोलेन, ते केलं ना किती फ्रेश वाटतंय बघा. फ्रेश वाटते हा शब्द खूप प्रॅक्टिकल झाला आणि खूप वरवरचा झाला, पण ते जर केलं ना, तर आपल्या मनामध्ये असणारी निगेटिव्हिटी निघून जाते, आपल्या मनामध्ये असणारे वाईट विचार निघून जातात आणि आपलं काम करण्याचा पोत किती सुधारतो ही गोष्ट ऑब्झर्व करून बघा. ॲटलिस्ट डू इट, करा तरी, ट्राय तरी करा. गीता नाही समजत आहे, टेन्शन घेऊ नका. आता पहिल्यांदा गीता आपण सुरू केलेली आहे, अशी आयुष्यभर मी सांगत राहीन, मला काहीच हरकत नाहीये. माझं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत मी सांगत राहीन. पहिले 18 अध्याय संपले ना की पुन्हा आपण पहिल्या अध्यायापासून सुरू करू. तुम्हाला माहितीये का गंमत काय आहे? गांधीजी हे बोलून गेले,
आपले राष्ट्रपिता हे बोलून गेले, जेव्हा जेव्हा गीता उघडतो ना तेव्हा तेव्हा गीता नव्या अर्थाने मला सापडते. ही गीता आपण पुन्हा जरी बोलायला घेतली ना, मी पुन्हा पहिल्या अध्यायावरती आली ना तरी मी वेगळं बोलणार आहे. जे पहिल्या वेळेस बोलली ते मी आता नाही बोलणार आहे. का? कारण माझ्या सुद्धा आयुष्याचा प्रवास पुढे पुढे चाललाय ना, तुमच्या सुद्धा आयुष्याचा प्रवास पुढे पुढे चाललेला आहे. अनुभव बदलत आहेत, क्षण बदलत आहेत, आणि जर या क्षणांना आपण नीट बघितलं नाही, ऑब्झर्व केलं नाही ना, काहीही होणार नाही. एक क्षण येणार, श्वास थांबणार, आणि ज्याप्रमाणे लाखो इंगळ्यांनी डंक मारावा तशा या रंध्रांमधून प्राण निघून जाणार. आणि नीलमताई होत्या, आता बॉडी उचला, संपला, प्रश्न संपला, काही राहणारच नाही. कोणी नाही म्हणणार त्यांना ताई बी, काही नाही, बॉडी उचला. लोक इतकी मिसगायडेड वागतायत, इतकी मिसगायडेड वागतायत. एक मोठी आत्महत्या झाल्याचं एक प्रकरण आता आपल्या समोर आलं. ते महाराजांचे वंशज होते तरी सुद्धा त्यांनी आत्महत्या केली. का बरं आत्महत्या केली? तुकाराम महाराजांचे वंशज जे काही असेल, काही लोक म्हणतायत की अरे त्यांनी खूप उधळपट्टी केली असेल, काही लोक म्हणतायत नाही ती गरज असेल, त्याची ती काळाची कदाचित गरज असेल, त्यांना ती वस्तू घेण्याची गरज असेल म्हणून त्यांनी कर्ज काढलं असेल. जरी त्या नाण्याचे पैलू दोन असतील, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक, पण तुकाराम महाराज आपल्याला मध्य शिकवतायत ना. काय आहे तुकाराम महाराजांनी शिकवलेला मध्य? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. त्या व्यक्तीने अंगावरती कर्ज झालं म्हणून आत्महत्या करावी. आत्ता याच महिन्यात त्यांचं लग्न होतं. ती नववधू त्यांची वाट बघत होती की या दिवशी आता आमचं लग्न होणार. त्या व्यक्तीने आत्महत्या करावी. अशी हीन दीन अवस्था कधी येते? ज्या वेळेस आपण अंतःकरणातल्या भगवंतापासून दूर गेलेलो असतो. आणि मी तर म्हणेन की भगवंताला आणि आपल्याला जोडणारे जर दुवा कोणी असतील ना तर ते तुकाराम महाराज आहेत, तर ते ज्ञानोबा माऊली आहेत. भगवंताकडे डायरेक्ट नाही जायचं, आधी आपण त्या भगवंतानी पाठवलेल्या माणसांकडे जायचं. कोण आहेत ती माणसं? ज्ञानोबा आणि तुकोबा. त्यांचा हात पकडायचा. कशाला येते दरिद्रता? कशाला येतोय आपण? कशाला मिसगायडन्स वाटतोय? का येते डिप्रेशन? का वाटतं आयुष्यामध्ये आपण मागे चाललोय? का वाटतं ह्याचं चांगलं आणि माझं चांगलं नाहीये? का वाटतंय त्याचा 3 BHK आणि माझा 1 BHK? का वाटतंय त्याची मोठी गाडी आणि माझी मारुती? का या सगळ्या गोष्टी वाटतायत? अरे तुझं काही नाहीच आहे. तू आलायस मोकळ्या हाताने, तू जाणार आहेस मोकळ्या हाताने. तू कशाला टेन्शन घेतोयस? तू कशाकडे बघतोयस? कसली कामना? कुठल्या कामना? या ऐका, सगळ्या अहंकारातून उत्पन्न झाल्या, सगळ्या अहंकारातून. तिथेच दुसऱ्या बाजूला आमचे माधवनाथ स्वामी आहेत, आमच्या सरलाताई आहेत, आमच्या सुषमाताई आहेत. ह्या सगळ्यांना ह्या गोष्टींचं काही वाटलं नाही हो. साधी साडी नेसायची, अशी गुंडाळून घ्यायची, समोर बसायचं, रामकृष्ण हरी बोलून जी कीर्तनाला प्रवचनाला सुरुवात करायची, अवघा आनंद ब्रह्मरस समोर उतरायचा. ह्या सगळ्या गोष्टींची मजा आपल्याला घेता आली पाहिजे. खरा आनंद कुठे? तो लुटता आला पाहिजे. डोळे मिटून छान ब्रह्मानंदी लागली टाळी, डोळे मिटून छान त्या भगवंताशी एकजूट होता आलं पाहिजे. आय होप हे सगळं क्लिअर असेल. आणि या सगळ्या बेसिसवरती आपला आजचा हरिपाठाचा सुद्धा अभंग होता. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला आणि ठाईच मुरला अनुभव. ते आपण पुढच्या सेशनला घेऊ. आपलं जे हरिपाठ आहे ना तो कासवाच्या गतीने चाललेला आहे, पण चांगली गोष्ट ही आहे की तो कासवाच्या गतीने का होईना पण चाललेला आहे, तो थांबलेला नाहीये. आपण आजच्या गोष्टीकडे येऊया. आपलं चुकतं कुठे? जी काही लोकांना नवीन नवीन पण दिसत आहेत मला, आपलं चुकतं कुठे? आम्ही गीता सेशनमध्ये ना आपण सगळे बसून ना आपल्या चुका एक एक करेक्ट करायच्यात बरं का. चुका आयडेंटिफाय पण करायच्यात आणि त्या करेक्ट पण करायच्यात. आजच्या गोष्टीमध्ये आहे एक पती पत्नी, ठीक आहे, एक जोडपं, पती आणि पत्नींचं जोडपं. आता विचार करा, एक 50शीला लागलेलं एक जोडपं आहे. मुलं बाळं सगळी अशी स्थिर स्थावर झालेली आहेत. गोष्ट सांगू ना की वेळ संपले म्हणून थांबू? काय वाटते तुम्हाला? सांगू ना? हां, म्हणजे तुमची संमती असली पाहिजे, नाहीतर मग झालं, मुसळ केरात गेलं. एक मिनिट, ही स्क्रीन स्टॉप करते मी. एक असतात पती पत्नी ज्यांची मुलं सगळी स्थिर स्थावर झालेली आहेत आणि आता छानपैकी ह्याच्या कार्यक्रमाला जा, त्याच्या कार्यक्रमाला जा, असंच असतं ना लक्ष्मण दादा? मला अजून तेवढा अनुभव नाही आहे, अजून आम्ही डायपर चेंज करण्यातच गुंतलेलो आहोत. तर ते स्थावर झालेले पती पत्नी असतात, ते एक जणांच्या लग्नाला जातात. ओके, ते UP बिहारकडचं लग्न मस्तपैकी, तिथे थंडी वगैरे असते. तर त्या लग्नामध्ये ना त्यांना मिळते एक सुंदरशी शाल, गिफ्ट म्हणून मिळते. आपल्याला कशी साडी नेसवतात तसं त्यांच्यामध्ये ना वेगवेगळे ते हे देत असतात, गिफ्ट वगैरे देत असतात.
तर त्यांना तसं गिफ्ट मिळतं, छान शाल मिळते. तर येताना काय होतं, गाडीने येत असताना रात्रीची वेळ असते, तर त्या नवऱ्याला दिसतं, पतीला दिसतं की बाहेर एक आजोबा आहेत आणि ते थंडीने कुडकुडतायत तो. म्हणून ते काय विचार करतात की ही शाल मी त्यांना द्यावी. तर पत्नीला म्हणतात, देऊ का ग ती शाल? तो पतीच पती काय, जो पत्नीच्या सांगण्यानुसार वागत नाही. म्हणजे थोडक्यात ते आधी बायकोला विचारतात, देऊ का शाल? मग बायको म्हणते, कशाला द्यायची ती शाल? तो शाल घेऊन काही ती वापरणार आहे का? तो शाल ती नेऊन विकेल आणि त्या पैशातून तो दारू बिरू पिल, काही गरज नाहीये द्यायची. तरी पण पती थोडा मनाने दयाळू असतो. पुरुष मोस्टली दयाळूच असतात बायकांपेक्षा, कारण बायका जरा घराचा विचार करत असतात. ती विचार करते, गुलाबी रंगाची शाल मी अशी घेईन, मी तशी घेईन. पण ती म्हणते, ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, देऊन टाका, पण बघा बरं का तो नंतर त्याचा काय वापर करेल. तो म्हणतो, ठीक आहे ना ग, पुढचं पुढे बघू, देऊया त्याला. तो म्हातारा बिचारा थंडीने कुडकुडतोय. तो शाल घेतो आणि त्या आजोबांना देतो. आता काय होतं, एक 10 दिवसांच्या गॅपने दुसरं एखादं लग्न असतं. ते लग्न विग्न करून पुन्हा एकदा ते पती पत्नी त्याच रस्त्याने चाललेले असतात, त्याच सिग्नलला थांबतात आणि त्या सिग्नलवरती त्या बाबांची रोजची बसायची तीच जागा असते. ते बाबा तिथे बसलेले असतात. आता ते दोघं जण बघतायत. ती म्हणते, आता बघा ते बाबा पुन्हा दिसतील, तुम्ही नीट बघा त्यांनी ती शाल वापरली की नाही. म्हणजे बायकांना एकही संधी सोडत नाहीत आपल्या पतीला त्याची चुकी दाखवण्यासाठी, एकही संधी सोडत नाही. ती बायकोच बायको काय, जी पतीला त्याची चुका सांगत नसेल. तर ती म्हणते, आता बघा तुम्ही. गाडी येऊन बरोबर थांबते, सिग्नल लागतो, दोघं जणही बाहेर बघतात. दोघांनाही बघायचं असतं बाबांनी काय केलंय. तर बाबा काय, जुनीच फाटकी चादर घेऊन बसलेले आहेत. नवीन शाल गेली कुठे, जुनीच शाल घेऊन बसलेले आहेत. आत्ता पत्नी म्हणते की बघितलं, तुम्हाला मी म्हणत होते ना, तुम्ही त्याला देऊ नका, दिली ना तुम्ही त्याला. आता त्याने काय केलं असेल, त्याचं त्याने विकली असेल, त्याने त्या पैशाची दारू पिली असेल, आता काय करायचं, काय त्याला दान देऊन तुम्ही उपयोग केला. तिची बडबड सुरू होते, तिची बडबड सुरू आहे. पण त्या दोघांनीही ऑब्झर्व नाही केलंय, त्याला बघण्यासाठी त्यांनी गाडीची काच खाली केलेली असते आणि त्या दोघांचं संभाषण त्या बाबांनी ऐकलेलं असतं. ते बाबा असे हात थरथर थरथर त्यांचा कापत असतो. तीच फाटलेली चादर सावरत ते बाबा पुढे येतात आणि ते बाबा म्हणतात, अहो आईसाहेब ऐकता का तुम्ही, ओ ताईसाहेब तुम्ही ऐकता का, तुम्ही बोलताय ना त्याच्यामध्ये तथ्य असू शकतं, पण तुम्ही जरा त्याच बाजूची काच उघडा गाडीची आणि त्या बाजूला तुम्ही एकदा बघा. तर ते दोघं जण त्या बाजूची काच उघडतात, रस्त्याच्या त्या बाजूला बघतात. तर तिकडे त्या बाबांपेक्षा पण वृद्ध असणारी एक म्हातारी, जी अपंग पण आहे, जिला एक हात नाही आहे, ती थंडीने कुडकुडत असते. म्हणून त्या बाबांनी स्वतःला दिलेली शाल त्या आजीबाईंना दिलेली असते. आता त्या बाईची काय अवस्था झाली असेल, तिने मनामध्ये काय 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 विचार केला. म्हणजे तिने त्या सुतावरून ती शिडी गाठलेली असते, त्या शिडीवरून ते स्वर्ग गाठलेलं असतं. अगदी त्याप्रमाणे तिच्या विचारांनी तिने नको 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 तो विचार ती करत गेलेली असते. श्रोते हो, गोष्ट संपली. तुम्हाला वाटेल की ताई गोष्ट साधीशी आहे, साधीशी नाही आहे. आपल्या आयुष्यामध्ये रोज होणारी ही गोष्ट आहे. आपण जेव्हा जेव्हा दान देतो ना, तेव्हा तेव्हा आपल्या मनामध्ये 90% काय 99% चांगला असतो, पण 1% किंतूचा असतो की ह्या माणसांनी मिसयूज केलं तर, या माणसाने असं केलं तर, यांनी हे दान दुसऱ्याला देऊन टाकलं तर, अरे आम्ही एवढं धान्य यांना दिलं. अरे बाबा, तू काय त्याला स्वर्गलोकीचं राज्य दान देतोयस का? नाही ना. एक 100 रुपयांनी तुझं काय होणार आहे, 1 किलो धान्यानी तुझं काय होणार आहे. आपण ज्या वेळेस जी कृती करत असतो ना, त्या वेळेस आपलं अंतर्मन त्याला एक एक किंतू आपल्या समोर सारत असतो आणि तो किंतू निगेटिव्ह असतो. या गोष्टीतून आपण हे लक्षात ठेवायचं आहे, ज्या वेळेस मनामध्ये निगेटिव्ह येईल ना, श्रोते हो, बी अलर्ट. भाविक हो, बी अलर्ट. त्या वेळेस हा किंतू बाजूला सारून आपण ते पुण्याचं कर्म केलेलं आहे. कारण पुण्य समोरच्याने ती वस्तू कशी घेतली यावर अवलंबून नाहीये, तर पुण्य तुम्ही कुठल्या भावनेने ती वस्तू दिली याच्यावरती अवलंबून आहे. हे जास्त महत्वाचं आहे. आणि तुम्ही म्हणाल की ताई ही गोष्ट आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये ऍप्लिकेबल आहे का? तुमचं आयुष्य वेगळं आणि माझं आयुष्य वेगळं. तुमचं तुम्ही ऍप्लिकेबल करून बघा, ही गोष्ट लावून बघा की मी जावेला 1000 रुपयाची साडी आणून दिली, पण जावेने काय केली, कोणाला तरी नेसवून टाकली. तुला काय करायचंय, तू प्रेमाने दिलीस ना. तिने त्याचं काय कर, तू एखादी वस्तू दिलीस, वस्तू दिली की तुझा आणि त्या वस्तूचा संबंध संपला. समोरची व्यक्ती काय करते त्या वस्तूचं त्याचं तुम्हाला काय घेणं देणं पाहिजे. पाप मनुष्य हाताने जेवढं करत नाही ना, तेवढं पाप मनुष्य मनाने करतो.
तेवढं पाप मनुष्य मनाने करतो. मनुष्य नेहमी इतरांसाठी न्यायाधीश बनलेला असतो आणि जगामध्ये न्यायाधीश बनून हा चुकीचा, हा बरोबर, ह्याने हे असं केलं, त्याने ते तसं केलं, मी कसं बरोबर केलं, याच्यामध्ये मनुष्य पूर्ण वेळ गुंतलेला असतो. भाविको, ज्या ज्या वेळेस चुकीचा विचार मनात येईल, ज्या ज्या वेळेस दान करताना हात मागे सरकतील ना, त्या त्यावेळेस या गोष्टीची आठवण करा आणि दान करताना मागे बघू नका. कारण दान करताना सत्पात्री करावं, पण ते चेक करण्याची पण एक लिमिट असते. त्याच्यानंतर अजिबात चेक करू नये, बिनधास्त दान करून टाकावं. एखादा माणूस आपल्याजवळ येतो, ताई माई अगं मला भूक लागले ग, मला पैसे दे ग, मला भूक लागले. त्याच्यामागे असं बोलत बसू नये, अरे काका बाबा तुमचे कपडे तर चांगले दिसतात, तुम्हाला हाताने कमवून खायला काय होतं, मग तुम्ही कामच का करत नाही. नको ते वाडचार लावू नये. गपचूप 5-10 रुपये त्याला द्यावेत. नाही जमलं तर बाहेर चहाची टपरी असेल तिथे त्याला न्यावं, बाबा तुम्ही चहा प्या. आपल्या बाजूने आपण क्लिअर राहावं. न जाणो भगवंत कोणाच्या स्वरूपात येईल, न जाणो भगवंत त्या एखाद्या म्हातारीच्या रूपात येईल आणि तुम्हाला म्हणेल बाई ग आज भूक लागले ग, आणि तुम्ही त्याला म्हणावं काय ग कळत नाही का तुला, निघ इथून. अगदी तो देव असू शकतो, माऊली असू शकतात. आपली परीक्षा बघण्यासाठी कोणाच्या ना कोणाच्या रूपात भगवंत आपल्या दारात येऊ शकतो आणि काहीतरी मागू शकतो. म्हणून भाविक हो, कधीच कोणाला नाही म्हणू नका. वारकरी संप्रदायाची दीक्षा घेत असताना ना, मला ते जे गुरु होते त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की नीलम, व्रत सांभाळणं अवघड आहे. मी म्हणलं काय अवघड आहे, नॉनव्हेज वगैरे असं पण आपण काही खात नाही, जे काही खायचं नाही ते खात नाही, अपेय पान आपण करत नाही, आणि आता ही माळ घातली तर काय अवघड आहे. ते म्हणले जर तुला कोणी 100 रुपये मागितले आणि तुझ्या खिशात जर असतील आणि तुला कळतंय की उद्याच्या माझ्या प्रवासाला मला 100 रुपये पाहिजेत, पण आता तुझ्या खिशात आहेत ना, तुला ते नाही बोलता नाही येणार. बघा आता तुमच्या दारात कितीतरी वेळा याचक आला असेल आणि तुम्ही किती वेळा नाही म्हणलात स्वतःच्या स्वार्थापोटी. या गोष्टीचा विचार करा. वारकरी संप्रदायाचं तत्व सांभाळणं याचसाठी अवघड आहे की इथे खोटं बोलणं मान्य नाहीये. समोरचा तुमच्याकडे याचक म्हणून आला तर तो भगवंत स्वरूप समजून त्याला द्यावंच लागतं. हे संप्रदायाचं व्रत आहे असं म्हणायला हरकत नाही. आय होप आजची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल, पटली असेल. कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. येस, कोणाला काही बोलायचं आहे का? तत्वज्ञान ऐकून सगळेजण डायरेक्ट ब्रह्मानंदात. हा बोला अर्चना ताई. सुतावरून स्वर्ग गाठतो. हो बरोबर. हो 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 हो, ही पण मोठी अपेक्षा. हो हो, एखादी गरीब मुलगी असेल ना, तिला आपण जर ड्रेस वगैरे आणून दिला ना, तर आपली अपेक्षा असते माझ्या घरच्या साफसफाईला तिने हजर व्हावं. खूप खूप सुंदर गोष्ट बोललात ताई तुम्ही. आपल्याला मनात येतं की ह्या व्यक्तीने तर आपल्यासारखं वागलं पाहिजे. आपण थोडंसं देतो, हा अहंकार जागा होतो. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. विसरून जायचं. बरोबर 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 बरोबर. अहंकार निर्माण होतो आणि अपेक्षा सुरू होतात. मी दिलंय ना, मग आता त्याने पण दिलं पाहिजे. मी लाखभर रुपये दिले, त्यांनी पण दिले पाहिजे पुढे दान, असं सुरू होतं. बरोबर. सप्ताहाला 500 रुपयाची वर्गणी लोक फाडतात, पावती फाडतात आणि स्वतःच्या सगळ्या नातेवाईकांना घेऊन येतात. आमचा ह्यांचा सत्कार करा, माझा काका आहे, ह्यांचा सत्कार करा, माझी मामी आहे. रोजचा अनुभव आहे हा. खूप गमती जमती आहे. तर त्यासाठी ही गोष्ट सांगितली की आपण वागताना जर आपण गीता श्रवण करतो ना, तर ह्या चुका आपल्याकडून नाही झाल्या पाहिजेत. येस, ऍक्च्युअली रिमाइंडर आहे. मला पण नाही, माझं कीर्तन होतं म्हणून मला काही एवढं वाटलं नाही, पण ते थोडक्यात तो एक फ्लो मिस झाल्यासारखा होतो. बरोबर बरोबर. त्या निमित्ताने का होईना माझा टच राहतो.
अशीच निघून जातात, अशीच निघून जातात. योगी योगी. अजून कोणाला काही बोलायचंय बोला ना. पल्लवी ताई तुम्ही पहिल्यांदा आलाय का? हा का? अच्छा अच्छा अच्छा. आता इथून पुढे रोज या. बोला ना बोला ना. मला असं विचारायचं, कामनेबद्दल सांगितलं, हा हा. कामना करायची. पण मग हेच मुलांना कसं समजावून सांगायचं? जे टीनेजर्स आहेत, आता 10वीतून 11वी 12वी, त्यांना तर त्यांची प्रोग्रेस बरोबर बरोबर पण त्यांच्या बाबतीत त्यांना हे कसं समजावून सांगणार? बरोबर. म्हणून ताई मी ती जे कामणेबद्दल आपल्यासाठी बोलली ना, त्याच्यानंतर मी त्यांच्यासाठी पण बोलली. त्यांच्यासाठी पाप म्हणजे काय, जर आध्यात्मिक डेफिनेशनमध्ये बघायला गेलं तर त्यांनी त्यांचा अभ्यास न करणं हे त्यांच्यासाठी पाप आहे. मग अभ्यासच नाही आहे ती गोष्ट, मग ते क्रिकेट खेळणं असेल, ते ग्राउंडवर जाऊन खेळून स्वतःची तब्येत बनवणं असेल, ते न बनवता उन्हाळ्या करत फिरणं हे त्यांच्यासाठी पाप आहे. आणि त्यांनी त्यांची तब्येत बनवणं, अभ्यास बनवणं म्हणजे आयदर इंटलेक्ट ऑर युअर फिजिक याच्यावर इन्व्हेस्ट न करता नको त्या ठिकाणी जाणं हे त्यांच्यासाठी पाप आहे. आणि ही गोष्ट करणं म्हणजे त्यांच्यासाठी पुण्य आहे. पण या वयामध्ये या गोष्टी करणं किंवा तशी बुद्धी होणं हे अवघड आहे. मग तुम्ही काय करू शकता, ॲज अ मदर ॲज अ एल्डर सिस्टर आपण काय करू शकतो, आपण त्यांना साधं नामस्मरण करणं असेल, रोजचं एखादी सेवा देणं असेल. म्हणून ना हे गीता सेशन हे जरी एका आठवड्याचं असलं ना तरी मी सतत वारंवार याचा उच्चार करते की रोज काही ना काहीतरी सेवा करा. काय सेवा करायची, बालोपासनेची सेवा करा. जर कुमारवयीन मुलं आहेत ना, एक माळ जपा, एक स्तोत्र बोला. तुम्हाला जर स्तोत्र हवं असेल तर मी फोटो पाठवेन त्याचे. शोभनाताई आहेत, शोभनाताई कितीतरी वेळा सांगतात की ताई हे स्तोत्र आहे, ते स्तोत्र आहे. गणपतीचं जे गणपती स्तोत्र आहे ना, प्रणम्य शिरसा देवम, ते स्तोत्र तुमचा विश्वास नाही बसणार, मी 8वीत असल्यापासून मी नियमित बोलते. मी 8वीत असल्यापासून. काय होतं माहितीये, या गोष्टी सूक्ष्म पद्धतीने मुलांच्या मनावरती परिणाम करतात आणि सूक्ष्म पद्धतीने ते बदल घडतात. आता असं वाटतं, मला पण वाटतं की माझी मुलं खूप मस्ती करतात, त्यांनी असा मोबाईल नाही बघितला पाहिजे, त्यांनी असं कार्टून नाही पाहिलं पाहिजे. पण जरी 24 तासामधले 2-1 तास त्यांनी जरी कार्टून पाहिलं, म्हणजे पूर्ण वेळ मिळून थोडा वेळाचं 2 तास जरी पाहिलं, तरी त्यांनी 5 ते 10 मिनिटं कुठेतरी माझ्यावर बसावं आणि हे निदान ऐकावं, कारण त्यांना अजून बोलता येत नाही. तसं आपल्या मुलाने निदान ना थोडा वेळ सकाळी आंघोळ केल्या 2 मिनिटं देवासमोर उभं राहून प्रणम्य शिरसा देवम एक तरी स्तोत्र बोलावं, त्याच्यानंतर एक तरी जपाची माळ ओढावी, एक तरी. त्याच्यामधून ना हळूहळू मनावरती परिणाम होत जातो. त्याचा अर्थ कळणार नाही, ते का करावं हेही कळणार नाही, आपोआप त्याच्या क्लुप्त्या, त्याचे अर्थ नंतर सुटत जातात. म्हणून तुम्हाला मी कॉल टू ॲक्शन दिलं, CTA काय करावं, रोज 5 मिनिटं तरी त्यांनी हे केलं पाहिजे, केलंच पाहिजे. आणि त्यासाठी त्यांच्यासमोर मोठी मोठी उदाहरणं ठेवा. जी लोक सक्सेसफुल आहेत ना आत्ताच्या काळात सुद्धा, अंकुर वारिकोसारखी लोक, अंकुर वारिको असेल किंवा आत्ताचे जे त्यांचे आहेत ना, प्राजक्ता कोळी त्यांची आता यंगस्टर लोकांची ती काय आहे, आयडियल आहे म्हणतात. अरे असं आम्हाला बनायचं आहे. लुक ॲट हर लाईफ. जर ती या वयामध्ये पुस्तक लिहू शकते तर ती सेल्फवरती किती कॉन्सन्ट्रेटेड आहे, ती स्वतः किती मेडिटेशन करते. रणबीर अलाहाबादिया इतके चांगले पॉडकास्ट करतो, पण तो स्वतः किती मेडिटेशन करतो हे याची यंगस्टर लोक बघतात का? आणि जर त्यांना ऐकवायचं असेल ना तर मला सांगा, एक सेशन आपण त्यांच्यासाठी ठेवू, त्यांना त्यांची ही आत्ताची उदाहरणं देऊ आपण. यू लाईक प्राजक्ता कोळी ना, आय मेट हर, मी भेटले तिला. यू लाईक गौर गोपाल ना, आय मेट हिम, मी त्याला भरपूर वेळा त्यांना भेटलेली आहे. पण ही सगळी लोक इतकी सुंदर का दिसतात? बाहेरच्या मेकअपने नाही, आतल्या सौंदर्याने दिसतात. आतलं सौंदर्य कधीही खुलून येतं ज्यावेळेस स्वतःला पूर्णत्व येतं. स्वतःला पूर्णत्व कधी येतं? जेव्हा स्वतःच्या शक्तीची जाणीव होते. आणि जर ती शक्तीची जाणीव तरुणपणी नाही करायची तर काय म्हातारपणी करायची? माझं वयाचं पहिलं कीर्तन मी जर वयाच्या 25व्या वर्षी करू शकते, तेव्हा मला लोकांनी अडवलं, मग करू कधी? दिस इज द टाइम. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. व्हॉट इज सो बॅड इन इट? इतर वेळेस जर मी ब्लेझर घालून प्रेझेंटेशन देऊ शकते, तर एक दिवस मी सुंदर साडी नेसून कीर्तनही करू शकते. त्याच्यामध्ये सौंदर्य आहे,
त्याच्यामध्ये सौंदर्य आहे. चांगल्या गोष्टींचं सौंदर्य फार वेगळं असतं, पण त्याची ताकदही तितकीच मोठी असते. जो माणूस नियमित आहे ना, त्याला या जगामध्ये कोणीच हरवू शकत नाही. कोणीच हरवू शकत नाही. त्याला डिमोटिवेट, डिग्रेड कधीच करू शकत नाही. त्यांना माझ्याकडे बोलवा, मी बोलते त्यांच्याशी. ओके, आय होप मी डाऊट थोडाफार क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. चांगली उदाहरणं द्या, आत्ताची उदाहरणं द्या. तुम्ही त्यांना तुकाराम महाराज वगैरे सांगाल ना, ते म्हणतील हा चला निघतो आम्ही. त्यांना त्यांच्या भाषेत बोललो पाहिजे. ओके, अजून कोणाला काही बोलायचं आहे? हा बोला ना पल्लवी ताई. हा बोला बोला ज्योतिताई. नक्की नक्की बोला. अजून कोणाला बोलायचं आहे? ज्योतिताई, ज्योतिताईच होत्या ना या? हा बोला बोला. हा पुढे जायचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. त्याला तेव्हा अर्थ कळत नसेल, पण ते करण्याचं कारण त्याला आता कळत असेल. येस येस येस. हा, ते योग्य केलं. म्हणजे कदाचित ना असं हे वाटू शकतं की दिस इज अ ओल्ड स्कूल स्टाईल किंवा हे फार मागासलेलं आहे असं वाटू शकतं, पण तो बेस आहे, तो बेस आहे. आता लोकांना कीर्तनात वाटतं की अरे ताई धाडधाड धाडधाड श्लोक बोलतात, हे आता नाही ना पाठ केलेले, हे जुने पाठ केलेले आहेत. प्रणम शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम हे सगळं जुनं पाठ केलेलं आहे. जय हनुमान ज्ञान कुलसागर ते सगळं जुनं जुनं पाठ केलेलं आहे. पाठ पण नाही केले, रोज बोलून बोलून झालेलं आहे. सो आणि त्यांनी करावं असं वाटत असेल ना तर आधी आपण करावं. हे बघा इथे येऊन बसलाय माझ्या बाजूला. हा चला, रामकृष्ण हरी बोला योगी. हा चला. सो आय होप बरोबर. माती ओली असेल तर तिचा घट बनतो ना. माती ओली असेल तर मूर्ती बनवणं सोपं आहे. माती सुकल्यावरती कसली मूर्ती बनवणार, बरोबर ना योगी? ठीक आहे. सो सगळ्यांना मनापासून सगळ्यांचे आभार. आणि असंच आपण पुढच्या वेळेस भेटूया आणि आजची डिफिकल्ट कन्सेप्ट आपण पुढच्या वेळेस अजून सोपी करून बोलूया. ठीक आहे. आणि पुढच्या वेळेस आपण हरिपाठाचा अभंग सुद्धा घेऊया. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करूया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आकल्पायुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो